नमस्कार मित्रांनो, ITI धारकांसाठी नागपूर म्हणजेच नागपूर दक्षिण पूर्व मध्य रेल्वेमध्ये अप्रेंटिस पदासाठी 2707 जागांसाठी भरती निघालेली आहे. तर यासाठी पात्रता काय असेल, त्यानंतर तुमची एज लिमिट, त्यानंतर तुम्हाला जे काही फी लागणार आहे, तुमचं नोकरीचं ठिकाण कुठलं आहे आणि यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं करायचं याबद्दल सविस्तर माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न केला आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असेच आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतात येईल. चला तर मित्रांनो, आपल्या कम्प्युटर स्क्रीनवर सर्वप्रथम आपल्याला आपल्या माझी नोकरी या ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं आहे. इथे आपण पाहू शकतो SECR भरती, दक्षिण पूर्व रेल्वेमध्ये अप्रेंटिस पदाच्या भरती, साऊथ ईस्ट सेंट्रल रेल्वे, त्याचं फुल नाम SECRचा फुल फॉर्म. तर इथे आपण पाहू शकतो की 2707 जागा, त्यामध्ये नागपूरसाठी 861 जागा, 1113 जागा रायपूर आणि 733 जागा बिलासपूरसाठी आहेत. तर या व्हिडिओमध्ये आपण 861 जागा नागपूरसाठी कशा पद्धतीने भरतात त्याबद्दल सविस्तर माहिती इथे पाहणार आहोत. तर इथे आपण पाहू शकतो, तर इथे आपण पाहू शकतो की जाहिरात क्रमांक जो काही आस्थापना म्हणजे ज्यासाठी आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं ते, त्यानंतर जागा 861, अप्रेंटिस प्रशिक्षणार्थी, त्यानंतर 10वी. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, 10वीमध्ये आपल्याला 50% गुण असणे आवश्यक आहे आणि कुठलाही ट्रेड असावा. त्यानंतर वयाची अट आहे 15 ते 24 प्लस, SC STसाठी 5 वर्ष आणि OBCसाठी 3 वर्षे. त्यानंतर नोकरीच्या ठिकाणी नागपूर आहे आणि फी बिलकुल नाही आहे. मित्रांनो, याची शेवटची तारीख 9 मे 2024 आहे. तर ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं करायचं यावरती आपण क्लिक केलेलं आहे. तर ऑनलाईन ॲप्लिकेशन यावरती क्लिक करण्याअगोदर मी तुम्हाला सांगतो की मित्रांनो, आपली अप्रेंटिस या प्रोफाईलसाठी 100% प्रोफाईल कंप्लीट असणे अत्यावश्यक आहे, कारण त्याशिवाय हा तुम्ही फॉर्म भरू शकणार नाही. प्रत्येक ITI धारकासाठी अप्रेंटिस या पोर्टलवरती 100% प्रोफाईल भरणे अतिशय आवश्यक आहे. तर हे कसं भरायचं यावर मी लवकरच व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो. तर इथे मी ऑलरेडी माझ्याकडे एक विद्यार्थ्याचं बनवलेलं आहे. तर मी त्याची सिम्पली इथे मेल ID टाकून कॅप्चा कोड व्हेरीफाय करून सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करणार आहे. तर कशा पद्धतीने करणार आहे, कशा पद्धतीने ऑनलाईन ॲप्लिकेशन करणार आहे, लाईव्ह प्रोसेस मी तुम्हाला इथे करून दाखवणार आहे. त्यामुळे काळजी करू नका आणि स्किप नका करू, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. इथे आपण पाहू शकतो की इथे कॅप्चा कोड जसा आहे तसा टाकून व्हेरीफाय या ऑप्शनवरती क्लिक करा. कॅप्चा व्हेरीफाय सक्सेसफुली झाल्यानंतर सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करून घ्या. आपल्या रजिस्टर नंबर आणि जो काही आपण ईमेल ID टाकलेला आहे त्याच्यावर एक OTP जाईल. तुम्ही कुठलाही OTP इथे टाईप करून लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करू शकता, कारण मोबाईलवरती एक OTP जाणार आहे आणि ईमेल ID वर सुद्धा एक OTP आपल्याला जाणार आहे. तर इथे माझ्यासाठी OTP आलेला आहे आणि मी लॉग इनवरती क्लिक केलं आहे. लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर इथे सर्वप्रथम आपण पाहून घेऊ शकतो की 100% प्रोफाईल म्हणजे ग्रीन या अक्षरामध्ये 100% प्रोफाईल इथे आपल्याला कंप्लीट झालेली दिसत आहे. तर मित्रांनो, आपल्याला आता जायचं आहे अप्रेंटिसशिप अपॉर्च्युनिटी. इथं तुम्हाला सांगतो मित्रांनो, 61,888 अपॉर्च्युनिटीज आहेत. पण आता एवढ्या भरतीमध्ये आपल्याला जो काही नागपूरसाठी ॲप्लिकेशन करायचं ते कसं शोधायचं? सिम्पल आहे मित्रांनो. हा जो आस्थापनाचा जो क्रमांक आहे याला सिम्पली कॉपी करा. कॉपी केल्यानंतर परत आपल्या वेबसाईटमध्ये जा. वेबसाईटमध्ये गेल्यानंतर इथे आपल्याला सर्च बाय एस्टॅब्लिशमेंट नेम इथे टाईप करून टाका. इथे टाईप करून सुद्धा जर नाही सापडलं, हे बघा मित्रांनो, खाली आपण पाहू शकतो की साऊथ ईस्ट सेंट्रल रेल्वे आहे का नाही मित्रांनो, सोपं. परंतु आता येथे 44 जागाच आहेत. तर त्यामध्ये आपण थोडंसं कन्फ्युजन झालं असेल तर आपण सर्च लोकेशनमध्ये हे महाराष्ट्र टाईप करून घेऊ, म्हणजे ज्या काही महाराष्ट्रामध्ये जागा निघाल्या आहेत त्या जागा. देन आता आपण जो काही आपला ट्रेड आहे त्या ट्रेड पण इथे आपण साईटला टाईप करून घेणार आहे. मित्रांनो, बऱ्याचशा माझ्या विद्यार्थ्यांना ह्या अडचणी येतात की ते जे पोस्ट असतात ते त्यांना सापडत नाहीत. तर इथे आपण साऊथसाठी आता आपला ट्रेड आहे ते नाही सापडत असेल तर सर्चमध्ये जाऊन इथे आपला ट्रेड टाईप करून घ्या. आता मी इथे इलेक्ट्रिशियन टाईप करून घेतो आहे. टाईप केल्यानंतर थोडंसं स्क्रोल डाऊन करा, एकदम खाली आपल्याला सापडेल आणि देन इथे आपण पाहू शकतो की महाराष्ट्र इथे टाईप करून घ्या. आणि त्यानंतर आपल्याला, म्हणजे मी पुन्हा दाखवत आहे मित्रांनो तुम्हाला, म्हणजे तुमचं काही चुकू नये. इथे बघा, इथे आपण टाईप केल्यानंतर डायरेक्ट इथं 3 पोस्ट दिसत आहेत, हे बघा. तर इथे आपल्याला सिम्पली कुठले एक जो काही आपल्या चॉईसनुसार आहे, नागपूरसाठीच आहे ते, व्ह्यू या ऑप्शनवरती क्लिक करा. डायरेक्ट तुम्ही अप्लायसुद्धा करू शकता, पण व्ह्यू म्हणजे माझ्या अर्थे थोडंसं चांगलं राहील, कारण आपल्याला ती माहिती पाहायला भेटेल. तर इथे व्ह्यू या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे आपण पाहू शकतो की जो काही आपला आस्थापनाचा कोड आहे तो एकदा आपल्या माझी नोकरी या पोर्टलवरती जाऊन त्यांनी जो आस्थापना क्रमांक दिलेला आहे तो एकदा व्हेरीफाय करून घ्या. तो व्हेरीफाय झाल्यानंतर इथे सिम्पली मित्रांनो काहीही करायचं नाही आपल्याला. सिम्पली इथे
एका क्लिकमध्ये आपला हा ऑनलाईन अर्ज भरून गेले जाईल. त्यामुळे काळजी करण्याचं काही काम नाही. तुमचा भाऊ इथे आहे, काही अडचण आली निवांतमध्ये कमेंट करा मित्रांनो, त्या कमेंटचं उत्तरसुद्धा मी तुम्हाला देणार आहे. तर मित्रांनो, इथे आपण जागा पाहू शकतो. इथे सिम्पली आपलं अप्लाय फॉर दिस अपॉर्च्युनिटी आणि त्यातला ॲड्रेस घ्या आणि सिम्पली ओके या ऑप्शनवरती क्लिक करा. अप्लाय सक्सेसफुली. तर आता हे पाहायचं कसं मित्रांनो, आपण ॲप्लिकेशन तर केलं, पण आपलं ॲप्लिकेशन झालं का नाही पाहायचं कसं? तर सिम्पली आपल्या डॅशबोर्डमध्ये जा. डॅशबोर्डमध्ये गेल्यानंतर या पॉपअपवरती ओके करा. ओके केल्यानंतर इथं आपलं ॲप्लिकेशनच्या जागी एक आकडा आपला दिसत असेल, त्या ऑप्शनवरती क्लिक करा. इथे आपण पाहू शकतो आपला अर्ज हा अप्लाय झालेला आहे. तर मित्रांनो, अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही टेक्निक सांगितलेली आहे. आणि मित्रांनो, यासाठी ही जी PDF आहे, म्हणजे त्याला सेव्ह करून ठेवा, डेस्कटॉपला वगैरे कुठेही सेव्ह करून ठेवा. तर मित्रांनो, आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, म्हणजे असेच आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. मित्रांनो, प्रत्येक PDF ही सेव्ह करून ठेवत चला, म्हणजे तुम्हाला जेणेकरून पुढे चालून काही अडचण येत नाहीत.